हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 22 जानेवारी 2025 आपण जोशी काकांसोबत भाग्ययोग या पुस्तकाचा अभ्यास करतोय. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम सर्वांना. आज भाग्ययोग ग्रंथाचा तिसरा पाठ आहे. सुरुवात करूया आपण. अगोदर नेहमीप्रमाणे प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या दोन पाठाचा साधारण सारांश घ्यायचा म्हटलं तर पहिल्या पाठामध्ये आपण साध्य आणि साधन हा विचार बघितला होता. म्हणजे आपल्या या सगळ्या अभ्यासामध्ये साध्य काय आहे आणि ते साध्यामध्ये आपण पुढे जाण्यासाठी आपल्या साधकत्वाच्या प्रगतीसाठी काय साधनं आपण वापरू शकतो याच्याबद्दलचा काय विचार पहिल्या पाठामध्ये केला होता. दुसऱ्या पाठामध्ये भविष्य कथन, भविष्य जिज्ञासा, भविष्यात कथन पद्धती, त्यांच्या उपयुक्तता आणि त्याच्या मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. स्वामीजी या भविष्य ज्ञानाकडे का वळले तो त्यांचा जो काही इतिहास आहे तो आपण स्वातंत्र्य चळवळीत 1942ला ते तुरुंगात असल्यापासून, स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगात असल्यापासूनचा आढावा घेतला. भविष्य जाणण्याचे सांगण्याचं ज्ञान, ते सांगण्याचा योग्य हेतू, योग्य पद्धत यावरचं सविस्तर मार्गदर्शन स्वामीजींनी अनेक ठिकाणी केलेलं आहे. ते भाग्ययोग ग्रंथात तर आहेच, परंतु 1991, 1992, 1993च्या दिवाळी अंकात पण केलेलं आहे. आणि न्यू वे टू फॉर्च्यून अँड हॅपीनेस या त्यांच्या पुस्तकामध्ये त्याच्याबद्दलचं त्यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांचा जो इथला स्वामीजींना मदत करणारा माणूस होता तुरुंगामध्ये, त्यांच्या कोठडीमध्ये, त्यावेळेला तो त्याला पहिल्यांदा भेटला आणि तो म्हणला, मला तुम्हाला हात बघता येतो असं कळलं, तुम्हाला भविष्य कळतं असं कळलं. आणि मग त्याला खूप काळजीच होता, कारण त्याला बऱ्याच लोकांनी, कोणीतरी ज्योतिषांनी पूर्वी सांगितलं होतं की बाबा तुझा आता मृत्यू आलेला आहे, म्हणून तो काळजीच होता. मग स्वामीजींनी त्याचा हात बघितला, त्याला धीर दिला आणि तो पुढे काही अनेक वर्ष गेला नाही, असं त्यांची हकीकत आपण मागच्या वेळेस बघितली. आणि मग ते म्हणले की ह्या दृष्टिकोनातून मी बघितलं तर अनेक, म्हणजे सगळ्या प्रकारच्या लोकांना भविष्याबद्दलची चिंता आहे. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, पुढारी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो, अधिकारी असं सगळ्या अनेक प्रकारच्या लोकांना, म्हणून ते अनेक लोकांचा अभ्यास केला हाताचा. गुन्हेगार, खुनी, रोगी, गरीब, श्रीमंत, तरुण, वृद्ध सगळे लोक होते. आणि त्यांच्यानंतर काही काळाने त्यांची त्या स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर ह्या विषयावर त्यांना ह्याच्यात थोडं अधिक लक्ष घातलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भविष्यवेत्ते भविष्य सांगतात, पण त्यांनी लिहिलेलं किंवा सांगितलेलं अनुमान अत्यंत क्वचितच वस्तुनिष्ठ पद्धतीने सत्यात उतरलेलं दिसतं, असं त्यांना अनुभव आला. आणि मग नंतर ते अनेक वर्ष हा हेतू, म्हणजे हा अभ्यास त्यांचा काही राहिला नाही.
कारण ते वेगळ्याच एका काही त्यांच्या वेगळ्या उपक्रमामध्ये वेगळ्या वेगळ्या त्यांच्या काय म्हणतात त्या महत्वाकांक्षामध्ये गुंतले गेले. आणि मग पुढे त्याला बऱ्याच वेळेला अभ्यास या भविष्याचा अभ्यास काही करता आला नाही. परंतु त्यांना जो ह्या 12, 13, 14 वर्षात जो अनुभव आला की ते म्हणतात की माझी खात्री पटली की यश आणि अपयश, जय आणि पराजय, सुदैव आणि दुर्दैव हे सगळे जे कल्पना आहेत ते आपल्या बौद्धिक स्वप्नातून जन्म घेतात. आणि म्हणून बुद्धीवर म्हणजेच मनावर संशोधन करणं आणि मनाचा आणि वैश्विक मनाचा किंवा ईश्वराशी संबंध पाहणं ही अत्यंत मूलभूत महत्वाची गोष्ट आहे अशी त्या लक्षात आली. त्या पद्धतीने त्यांनी पुढे साधना पण केली. आणि भाग्यप्राप्तीचं भविष्य हे सांगण्यापेक्षा अत्यंत महत्वाचं म्हणजे ते इच्छेप्रमाणे बदलता येऊ शकतं असं स्वामीजी म्हणतात. हे माझं महत्वाचं सांगणं आहे. कार्यकारण भाव जो आहे, कॉझॅलिटी ज्याला म्हणतात की कार्य म्हणजे कारणाशिवाय परिणाम घडत नाही, हा कार्यकारण भाव जो आहे तो निसर्गात आहे. आणि आपापल्या प्रारब्धाप्रमाणे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात कधी भाग्य कधी दुर्भाग्य आपल्या समोर येतं वर्तमान म्हणून. आणि ते काही प्रमाणात अटळ असतं कारण ते आपल्याच पूर्व कर्माने आलेलं असतं. परंतु ते आपल्या समोर आल्यानंतर आपण त्या प्रसंगात काय करायचं ती क्रियमाण क्रिया म्हणजे ती प्रत्यक्ष वर्तमानाची क्रिया आपल्या हातात असते. आणि ती जी क्रिया आहे आपलं क्रियमाण आहे ते आपण योग्य पद्धतीने केलं म्हणजे त्यावेळेला आपण जर का अत्यंत योग्य पद्धतीने वागलो तर त्यांनी मग ह्याच्यानंतर आपलं जे तयार होतं ते संचित सुधारतं आणि मग त्या संचितातूनच येणारं पुढे प्रारब्ध असतं ते चांगलं होतं. अशा प्रकारचा विचार दिलेला आहे. आणि म्हणून स्वामीजी असं म्हणतात की अभ्यासकाने म्हणजे भविष्य सांगणाऱ्या अभ्यासकाने किंवा भविष्य वेत्याने एखादं भविष्य अभ्यास करून शक्यता म्हणून सांगावं. आणि मग ते सांगितल्यानंतर कुठल्या पद्धतीने प्रयत्न केल्या असता भविष्यातील घटना ज्या असतील त्याचा वाईट परिणाम कमी करता येईल आणि चांगला परिणाम असेल तो वाढवता येईल हेही सुचवावं. अर्थात हे सुचवलं आणि समजा त्याप्रमाणे त्या समोरच्या माणसाने ते केलं तर त्याचा परिणाम सांगणाऱ्याचं भविष्य चुकण्यास साहजिकच होणार आहे. पण अशा पद्धतीने जर का चांगलं अधिक चांगलं झालं आणि वाईट कमी झालं आणि अशा पद्धतीने भविष्य जर का चुकलं तर त्याची पर्वा प्रामाणिक अभ्यासकांनी करू नये. कारण बिनचूक तत्व सांगणं आणि त्यात अभ्यासपूर्ण निस्वार्थ राखणं ही त्या सांगणाऱ्याची खरी कीर्ती असते. आणि ह्यापेक्षा काही निराळ केला असेल तर ती अपकीर्ती असते. आणि त्याच्यानंतरही स्वामीजी म्हणतात की भविष्य असं असं घडेल अशा आशाळभूत नजरेने भविष्याचा भेद बसून राहण्यापेक्षा भविष्य घडवणाऱ्या जिद्दी प्रयत्नवादावर आपला खरा भर असला पाहिजे. वैयक्तिक प्रयत्न तर करायलाच पाहिजे पण त्याऐवजी त्याच्याबरोबरच एकदिलाने एकविचाराने एकध्येयाने प्रेरित होऊन जर का समूहाने प्रयत्न केला एकत्रित प्रयत्न केला तर रेझोनान्स तत्वानुसार प्रचंड शक्ती निर्माण होते आणि कार्य अधिक जोमाने आणि वेगाने पुढे जातं. आणि अशा पद्धतीने मनशक्ती केंद्राचं काम चालतं आणि साधक त्याच्याशी एकरूप होतात. 1942 म्हणजे त्या स्वातंत्र्य लढ्यातून सुटल्यापासून ते 1956 पर्यंत जवळजवळ ही 13-14 वर्ष स्वामीजींना स्वतःला त्यांनी ती स्वप्न पाहिली होती वेगळ्या वेगळ्या पद्धतीची. काही बिझनेसमध्ये असतील, काही कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये असतील, काही अन्य गोष्टीच्या असतील. ती सगळी स्वप्न त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत चतुराईने सगळे प्रयत्न केले तरी त्या पद्धतीने त्यांच्या दृष्टीने ती सत्यात आली नाही. अशा प्रकारचं पूर्वीचं सगळं आपलं थोडक्यात आढावा झाला. खांदे एक लक्षात ठेवा आज आपल्याला 10 मिनिटं शेवटची मेडिटेशन प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेकडे जाण्यासाठी ठेवायचे तर 10 मिनिटं असताना मला आठवण करा मी जर का विसरलो तर. आणखीन एक आपल्या सगळ्यांना विचारायचं की 20 योग ग्रंथाचं चिंतन आपण 13 पाठामध्ये केलेलं आहे. या सगळ्या योग ग्रंथांचा अभ्यास आपल्याला करायचा असेल म्हणजे समजून घ्यायचा असेल व्यवस्थित सगळे
तर ही सगळे ग्रंथ समजले पाहिजे स्वामीजी अनेक ठिकाणी म्हणतात. आता विषययोग ग्रंथाचा आपण अभ्यास केला आणि त्या बॅकग्राऊंडवर हा पुढचा भाग्ययोग ग्रंथ पडतो, कारण त्याची काही जी कन्सेप्ट आहेत ते परत 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 आपल्याला वापरावं लागणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून एक चांगली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ते पाठ उपलब्ध आहेत रेकॉर्डवर, आणि ज्यांना खरोखरच अभ्यास करायचा आहे आणि खरोखरच समजून घ्यायची इच्छा असेल त्याने ते पाठ हळूहळू बघावे. आणि जर का तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यावर अजून एखादा पाठ रिवाईजचा घेता येईल, परंतु मागे आपण तो समारोपाचा पाठ तसाच घेतलेला होता. एनिवे, पण त्याच्याबद्दल मत तुम्ही पुढच्या वेळेला कळवा. पुढच्या वेळेला कदाचित आपल्याला जर आवश्यक वाटली तर योग विषययोग ग्रंथाचा सगळा जो काही चिंतन केलं त्याचं सारांशरूपी पाठ आपल्याला घेता येईल, परंतु करण्याची गरज नाही, कारण आपण त्या अनेक वेळा बघितलेले ते सगळे पाठ उपलब्ध आहेत. आता आपल्या विषयाकडे जाऊ, म्हणजे भाग्ययोगाचा जो काही भाग आहे त्याच्याकडे जाऊया, आणि त्यातला जो पूर्व प्राथमिक भाग आहे म्हणजे कन्सेप्ट जो आहे तो समजून घ्यायला सुरुवात करूया. भाग्य म्हणजे आता पहिल्यांदा विषययोगमध्ये सुद्धा इच्छाच होत्या, आणि त्या इच्छा होत्या शरीर इंद्रिय संबंधित इच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघितलं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध विचार, आणि त्याच्यात सर्वात मोठा जो इच्छा तो कामनेचा विचार. आता वासना आणि इच्छा असे आपण दोन शब्द बोलतो. ही जी वासना आहे ही वासना म्हणजे इच्छेचं एक प्रकारे सूक्ष्म रूप असं बघता येईल. आता बघा, सूक्ष्म रूप म्हणजे कसं म्हणता येईल, कारण ह्या सगळ्या संकल्पना, कारण शेवटी याच्यावर उपाय जे आहेत त्या थोड्या थोड्या इच्छा आणि अहंकार कमी करणं हा उपाय आहे, आणि त्याला शांतीची जोड देणं हा दुसरा उपाय आहे. म्हणजे एक सत्कृत्य आणि एक ध्यान असे दोन उपाय आहेत. म्हणून या संकल्पना जरा थोड्या अधिक, वासना म्हणजे इच्छेचं सुप्त रूप असं जर का आपण म्हटलं तर याचं उदाहरण कसं देता येईल आपल्याला. एखाद्या आपण भांड्यात छानपैकी मोगऱ्याची भरपूर त्याला सुंदर वास असलेली फुलं ठेवली, फुलं काढून ठेवली, नंतर म्हणजे अर्धा तास एक तास त्याच्यात ठेवल्यानंतर फुलं काढून ठेवली, तरी थोडा वेळ त्या परडीला किंवा त्या भांड्याला वास राहतो त्याच फुलांचा, म्हणजे फुलं नसतात पण वास असतं. तसं ही इच्छा पूर्ण झाली, इच्छा आपली पूर्ण झाली तरी त्या इच्छेची एक राहिलेली थोडा जो अंश असतो, सुप्त रूप असतं, सूक्ष्म रूप असतं, ते आपल्या मनात राहतं. कसं तर बघा की आता समजा उन्हाळा आला तर हापूसचा आंबा आपल्याला बऱ्याच वेळा खावासा वाटतो आणि तो मिळतो. पूर्वी लहानपणी, म्हणजे आमच्या तरी लहानपणी, हे हापूसचे आंबे फक्त म्हणजे त्यावेळेला वाहतूक नव्हती, त्यामुळे इकडून तिकडे माल जायचा नाही, आणि आम्ही ज्या भागात राहतो त्या ठिकाणी हापूसचे आंबे नसतात, ते रायवळचे आंबे असायचे, छोटे छोटे आंबे, पण ते सुद्धा गोड असायचे आणि ते खूप आवडायचे त्यावेळेला. म्हणजे उन्हाळा आला की त्या यायच्या अगोदरच त्या सगळ्याची आठवण व्हायला लागायची, अरे आता आपल्याला आंबे खायला मिळतील म्हणून. ते छोटे छोटे आंबे पण गोड असलेले. नंतर बऱ्याच दिवसांनी असं झालं की ते हापूसचे आंबे पण मिळायला लागले. मग हापूसचा आंबा खूप महाग असायचा त्यावेळेला आणि आपल्याला परवडायचा नाही. मग तरी कधीतरी तो आणल्यानंतर खाल्ला. खाल्ल्यानंतर त्याचा ते चव, त्याचा स्वाद, त्याचा एकंदर सगळं जे काही रिचनेस आहे हापूसच्या आंब्याचा, म्हणजे रत्नागिरी हापूसचा किंवा देवगड हापूसचा, तो एकदा खाल्ल्यानंतर आपलं त्यावेळेला समाधान होतं, पण नंतर परत सुद्धा आपल्याला ते खावंसं वाटतं. आणि मग प्रत्येक उन्हाळा आला की आपण ते हापूसचे आंबे घेतो, खातो. म्हणजे एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या इच्छेचा जो रेसिड्युअल पार्ट राहतो आपल्या मनामध्ये त्याला वासना म्हणतात, आणि ही वासना कधी जात नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप, म्हणजे एकनाथ त्यांच्या हरिपाठामध्ये म्हणतात की आपल्याला जन्म घ्यायला लागतो ह्या वासनापूर्तीसाठी. आणि अशा कितीतरी असंख्य इच्छा, असंख्य वासना असतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विचार, हे प्रत्येक जे आहे त्या प्रत्येकाच्या अनेक शेड्स आहेत. आता
त्या नुसत्या वासना तशाच राहत नाहीत. फक्त हापूसचा आंबा खाल्ला आणि समाधान झालं असं नाही. मग हापूसचा आंबाला बाजारात पहिली पेटी आली की ती आपण आणायची, कितीही पैसे खर्च झाले तरी, आणि मग आंबा खायचा. अशा पद्धतीची पण वासना होते. कारण त्याच्यातली ठिकाणी आपल्याला वाटतं अरे सगळ्यांच्या अगोदर माझं व्हायला पाहिजे. समजा ते झालं की मग नुसतं तसं नाही म्हणायचं. कधी कोणी विषय निघाला की सांगायचा बघा आम्हाला आंबा ऑफिसमध्ये आला, ऑफिस म्हणजे बाजारात आला मार्केटमध्ये की पहिल्यांदा तो खायला लागतो इतका. मग ते तो एक प्रेस्टिजचा पॉईंट होतो. मग तो लोकांना सांगायचं. आपण दुसऱ्याला सांगितलं की दुसरा म्हणतो तुमच्या अगोदर आम्ही घेतला. असं असं म्हणजे तो एक प्रकारच्या इच्छेच्या बरोबरी अशा सगळ्या प्रेस्टिजच्या गोष्टी अशा वाढत जातात. आणि अशा अनेक इच्छा, अनेक वासना, त्यामुळे त्या वासना तृप्त राहतात आणि मग त्याच्यामुळे जन्म घ्यायला लागतो. असा जो भाग आहे. म्हणून पण आता ही मागच्या म्हणजे विषयोगातल्या आपण बघितल्या त्या इंद्रिय वासना म्हणजे ज्ञानेंद्रिय जी आहेत, डोळा, त्वचा किंवा कान, जीभ, हे सगळे नाक, हे सगळे जे आता ज्या शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्याचा विचार आणि त्या संबंधी शरीराला आनंद. आता इथे भाग्ययोगामध्ये काय विचार केलेला आहे की मनाची वासना आहे, म्हणजे मनाची इच्छा आहे. मनाची इच्छा म्हणजे काय असते? मनाच्या या सगळ्या मनाच्या इच्छा इंद्रियामार्फत असतात, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे आंबा खायची इच्छा ही रसाची भाग, रसतेचा भाग आहे. पण तो आंबा खाल्ल्यानंतर त्याच्याबद्दल पब्लिसिटी करणं हा एक वेगळाच भाग आहे. तो अहंकाराचा भाग आहे किंवा तो प्रतिष्ठेचा भाग आहे. म्हणजे मनाच्या वासना ज्या असतात त्यामध्ये आपल्याला भाग्य लागतं. म्हणजे भाग्याचं स्वरूप काय आहे? यश लागतं, खूप मोठं यश मिळावं लागतं, कीर्ती लागते, म्हणजे आपला तिथे नाव व्हायला पाहिजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रतिष्ठा पाहिजे, सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे. अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्याच्यासाठी ह्या मनाच्या इच्छा असतात. म्हणजे ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने. आणि ह्या भाग्ययोगामध्ये या मनाच्या इच्छेचा विचार केलेला आहे. आता ह्या सगळ्या इच्छा पूर्ण करता करता काय होतं तर आपण म्हणतो की जी इच्छा पूर्ण झाली तर हृदय आनंदाने नाचायला लागतं. आणि अत्यंत तीव्र इच्छा आहे पण ती नाहीच पूर्ण झाली, कुठलेही भरपूर प्रयत्न केले तर काय होतं? मग ब्रोकन हार्ट म्हणतात, सॅड हार्ट म्हणतात. म्हणजे हृदयाला जखम झाली असं म्हटलं जातं किंवा दिल टूट गया असं म्हटलं जातं. आता हा सगळा प्रश्न येतो तो हार्टशी. आणि एक छान कोटेशन आहे एका प्रसिद्ध कादंबरीतलं, एका इंग्लिश कादंबरीतलं, आर्थर गोल्डन म्हणून तो जो भाग आहे तो अमेरिकन लेखन आहे. त्यांनी मेमरीज ऑफ गेशा नावाचं काहीतरी पुस्तक लिहिलं आहे आणि बेस्ट सेलिंग पुस्तक होतं. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे द हार्ट डाईज ए स्लो डेथ शेडिंग ईच होप लाईक लिव्स अंटिल वन डे देर आर नन. म्हणजे झाडावरची पानं एक एक गळायला लागतात आणि अशा पद्धतीने एक एक पान गळत 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 ते झाड निष्पर्ण होतं. तसं हार्ट डाईज ए स्लो डेथ, हळूहळू हृदयाचं शक्ती कमी होत जाते. अंटिल वन डे म्हणजे कुठलीही इच्छा शिल्लक राहिली नाही, नो होप्स, नथिंग रिमेन्स. अशा पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे की हृदयाची क्षमता कमी कमी होत जाते आणि मग इतकी कमी होते की कुठल्याही इच्छेचा, काही इच्छेचा विचार होऊ शकत नाही. While there is much still to understand, science already tells us there is no doubt that emotion impact not only our mental health but also our physical well-being, especially that of the heart. म्हणजे विज्ञान आता हे मान्य करतं की नक्की माहीत नाही की काय होतं ते, परंतु या सगळ्या भावनेमुळे, भावनांच्या परिणामामुळे शरीरात आपली फक्त शारीरिक प्रकृतीच फक्त बिघडत नाही तर आपली मानसिक प्रकृती सुद्धा बिघडते आणि अशा प्रकारे पूर्ण पद्धतीने आपल्याला त्रास होतो. आणि ह्याच्यामध्ये हृदयाची जी काही आहे हानी ती खूप जास्त होतं. आणि ए ग्रोईंग बॉडी ऑफ एव्हिडन्स सजेस्ट दॅट सायकोलॉजिकल फॅक्टर्स आर लिटरली हार्ट फेट अँड कॅन कॉन्ट्रीब्यूट टू कार्डियक रिस्क. आता हे हार्वर्ड मेडिकल स्कूल म्हणजे एक मोठ्या
मेडिकल स्कूलचं म्हणणं आहे की ग्रोईंग बॉडी ऑफ एव्हिडन्सेस सजेस्ट असे पुरावे आहेत की दॅट सायकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे मानसिक ते कारण आहेत की दे आर लिटरली हार्ट पेट. त्या मानसिक कारणाने खरोखर ते हृदयाशी किंवा आपल्या मनाशी लागतात आणि त्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. हा सगळा त्या वासनांचा आणि वासनापूर्तीचा शरीरावर परिणाम होतो. आणि ह्या वासनाच का निर्माण होतात किंवा वासनेचं मूळ काय आहे, इमोशनचं मूळ काय आहे याच्याबद्दल बाकी काही विशेष माहिती नाही. आणि म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगी असं आपले संत जे आत्मसाक्षात्कारी संत असतात ते म्हणतात. आणि मग समर्थ रामदास स्वामी उपदेश देतात, मना वासना चुकवी येळ झाला, मना कामना सांडिरे द्रव्य झाला. वासना कामना इच्छा या सगळ्या गोष्टी आहे. मना यातना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी राघवासी. म्हणजे सगळ्या अध्यात्माचं सार अत्यंत सोप्या शब्दात संत आपल्याला सांगतात. कशासाठी तर आपल्या भल्यासाठी. आदिशंकराचार्य काय सांगतात त्यांच्या चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. म्हणजे आयुष्यभर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या इच्छा आपलं पाठण करतात आणि मग शेवटी जेव्हा वृद्धत्व येतं तेव्हा सुद्धा सगळ्या पद्धतीने शरीर जरी तर गात्र होतं. हातात अंगकंक म्हणजे हातात हे येतं, दंड येतो, हातात काठी घेऊन चालावं लागतं, डोळ्याने दिसत नाही, सगळं अंग गात्र झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा माणसाच्या आशा काही संपत नसतात. आणि म्हणून ह्या वासनापूर्तीचा विचार हा जो आहे हा मुख्यत्वे ह्या म्हणजे माणसाचा विचार करताना आपल्याकडे ईस्टर्न सायन्समध्ये वासनापूर्ती किंवा वासनेचे संयम याच्यावरचा विचार केलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण परत म्हणजे स्वामीजींचं काय कन्सेप्ट आहे या म्हणजे स्वामीजींचे सगळे योगदान की आपण हे सगळं समजू शकतो. म्हणजे वासना कमी करायला पाहिजे, वासनावर संयम पाहिजे, पण त्या जात नाहीत. आपला स्वभाव काही एकदम बदलणार नाही, हळूहळू बदलू शकतो. आणि म्हणून स्वामीजींनी इथे एक रिच अँबिशियस हेल्दी नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि भाग्ययोगामध्ये सुद्धा आपल्या ज्या काही भाग्याच्या संकल्पना आहेत त्या जरूर त्यासाठी प्रयत्न करावा. पण ते करत असताना जो शारीरिक धोका निर्माण होतो जो आता आपण बघितला हृदयाच्या बाबतीत किंवा अन्य शारीरिक बाबतीत, त्याच्यासाठी काय करता येईल आणि तो कसा टाळता येईल. म्हणजे व्यवहार करताना आपल्याला आपला तो व्यवहार अधिक यशस्वी करता येईल, कसा करता येईल याच्याबद्दलची स्वामीजींनी आपल्याला ही संकल्पना दिलेली आहे. आता ह्या ज्या महत्वाकांक्षी त्याला म्हणजे अँबिशियस पर्सन म्हणजे खूप महत्वाकांक्षी माणूस असल्याशिवाय त्याला भाग्य मिळत नाही. कारण ही अँबिशन किंवा ही महत्वाकांक्षा ही एक प्रेरणा आहे किंवा स्फूर्ती आहे. कशासाठी? यशासाठी आहे. अशा पद्धतीने ती अँबिशियसनेस असणं किंवा महत्वाकांक्षी असणं हे चांगलं आहे जर का तुम्हाला पुढे खरोखर भाग्य करायचं असेल तर. कारण ती प्रेरणा नसेल तर माणूस प्रयत्नच करणार नाही. पण ही जी प्रेरणा आहे जी आपल्याला कामाला लावून भाग्य आपलं उजळवते त्याला दोन्ही बाजू आहेत. ह्या स्वभाव वैशिष्ट्याला म्हणजे महत्वाकांक्षी जो माणूस आहे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्याला एक चांगली बाजू आहे, एक वाईट बाजू आहे. आता बघा, तो जो महत्वाकांक्षी माणूस असेल तो मोठे उदात्त किंवा मोठे असे काय म्हणतात ते ध्येय ठेवेल. आता ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तो वेगळे वेगळे प्रयत्न करेल, त्याच्यात नवीन नवीन मार्ग शोधेल, इनोव्हेशन करेल, डिस्कव्हरी करेल आणि अत्यंत कठीण अशा स्पर्धेमध्ये, कठीण अशा प्रसंगामध्ये, कठीण अशा अडचणीमध्ये सुद्धा तो मार्ग काढेल आणि पुढे जाईल. हे अँबिशियस माणसाचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. परंतु त्या स्वभाव वैशिष्ट्याला काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी आहेत, ज्याला प्रॉज अँड कॉन्स म्हणतात, त्याचा आपण विचार करूया. Ambitious leaders are likelier to set up and achieve challenging goals resulting in higher productivity and success rates. This drive for achievement often propels ambitious leaders to the top, making them more effective in their roles. म्हणजे एक 4-5 समजा एक्झिक्युटिव्ह आहे, त्याचा एखादा अँबिशियस आहे तर तो खूप प्रयत्न करतो आपण म्हटल्याप्रमाणे आणि तो वरती जातो. वेगळ्या वेगळ्या नवीन गोष्टी शोधून काढण्यात, नवीन सिस्टीम शोधून काढण्यात, नवीन नवीन शोध लावण्यात हे लोक पुढे असतात.
ते कुठल्याही गोष्टीचा धोका घेऊन नवीन नवीन कल्पनांचा प्रयोग करत असतात आणि पुढे जात असतात. त्याच्यानंतर त्या स्वतः त्यांचं जे वागणं असतं किंवा त्यांचं जे काही काम असतं तेच इतरांना मोटिवेशन होऊ शकतं आणि त्यांच्यापासून अशा पद्धतीचं काम त्यांचं बघून आणि त्यांची एकंदर कार्यक्षमता बघून इतर लोक स्फूर्ती घेऊ शकतात आणि म्हणून हे टीम लिडर्स म्हणून आणि टीमच्या सगळ्या लोकांना म्हणजे त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या सगळ्या लोकांना एनर्जाईज करू शकतात आणि त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या अॅम्बिशन्स असल्यामुळे आणि ती कष्ट करायची तयारी असल्यामुळे त्या वेगळ्या वेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे लोक टिकून राहतात आणि पुढे 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 जात शेवटी त्या परिस्थितीवर मात करतात आणि ह्याचा सुद्धा एक चांगला परिणाम त्यांच्या सहकार्यावर होऊ शकतो. त्या सगळ्या चांगल्या गोष्टी. पण कितीही जरी प्रयत्न केला तरी प्रत्येक माणूस कधीही प्रत्येक वेळेला यशस्वी होईलच असं नाही. कारण माणसाचा एक प्रयत्न आहे, त्याच्याबरोबर असलेल्या लोकांचे प्रयत्न आहेत, त्यावेळेसला काळ वेळ परिस्थिती ही पण लागते. त्या सगळ्या गोष्टी असतील तर तो यशस्वी होतो. पण असं जर का नाही झालं आणि जर का सगळ्यात वेळात म्हणजे त्या गोष्टीत यश नाही आलं त्याला, तर मग कधी कधी अपेक्षा भंग होतं, त्यांनी निराशा होते, त्यांनी ही माणसं खूप थकून जातात. म्हणजे बर्नआउट ज्याला म्हणतात ते, की एखादा खूप चांगला जळणारा एक विस्तव आहे किंवा दिवा आहे आणि तो एकदम थकून जातो. जसं आपण म्हणतो ना, खूप प्रयत्न केले तर काही यश नाही आलं, मग म्हणतो आपण हेची फळं काळे ममता पाला असं म्हणलं जातं ना. अशा प्रकारचं बर्नआउट त्या माणसाला येऊ शकतं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे बर्नआउट तर होतोच तो, परंतु सगळ्या त्याच्या अगोदरचा जो प्रयत्न असतो त्याच्यामुळे प्रचंड त्याला स्ट्रेस पण असतो आणि तो प्रत्येक वेळेला थकत असतो आणि त्याचं शरीर त्याची किंमत देत असतं. मग स्वामीजी म्हणतात तर मनगटात दम आहे, पण मनगटात म्हणजे मन तुझं तुमच्या सगळ्या शरीराला घट्ट करत असतं. अशा पद्धतीने स्वामीजींनी वर्णन केलेलं आहे. अनेक वेळेला एखादी गोष्ट जमत नाही आणि आपल्याला तर गाठायची, म्हणून मग अनैतिक मार्गाचा सुद्धा हा माणूस उपयोग करू शकतो. ज्याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारच्या गोष्टी तो करू शकतो, कारण त्याला त्याचे ध्येय गाठायचं असतं. बऱ्याच वेळेला अशी माणसं नात्यांची पर्वा करत नाही. म्हणजे एकदा एखाद्या धंद्यात पुढे जायचे किंवा पैसा मिळवायचा असं म्हटल्यानंतर आपल्या जवळच्या लोकांच्या रिलेशनची सुद्धा अनेक वेळा ते पर्वा करत नाहीत, आपल्या सहकार्यांच्या पण पर्वा करत नाहीत आणि मग अनेक चांगले भलेबुरे मार्गाने ते पुढे जात राहतात. त्यामुळे त्यांची जी व्यक्तिगत काही संबंध असतात ते किंवा त्यांचे व्यावसायिक संबंध असतात, सहकार्याचे संबंध असतात, त्याच्यामध्ये ज्या काही संबंध असतात ते ताणतणावाचे किंवा प्रतिकूल होऊ शकतात. बऱ्याच वेळा एक्सेसिव्ह अँबिशियस लोक असतील, म्हणजे खूप जास्त महत्वाकांक्षी लोक असतील, तर त्यांचा सगळा दृष्टिकोन सुद्धा अनेक वेळा खूप असा नॅरो होऊ शकतो, खूप म्हणजे क्षुद्र होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने जर का ते प्रयत्न करत राहिले म्हणजे सर्व चांगल्या मार्गाने यश मिळालं तर ठीक आहे, पण नाही मिळालं तर ते अनेक प्रकार वापरतात. त्यामुळे त्यावेळेला कदाचित ह्या त्यांच्या क्षुद्र वृत्तीमुळे किंवा त्यांच्या अदूरदर्शी वृत्तीमुळे काय होतं, त्यांच्या मग पुढच्या अनेक संधी चुकतात आणि मग अशा पद्धतीने त्यांचं आयुष्य पुढे मागे डिस्टर्ब होऊ शकतं. आता आपण अँबिशियस माणसांचा ज्यांना खूप भाग्य हवं आहे त्यांच्या लोकांचा आपण विचार करतो आणि त्याच्या बाबतीत आपण काही भाग विचार केला. स्वामीजी रिच अँबिशियस हेल्दी या पुस्तकामध्ये स्वामीजी म्हणतात, सुखाच्या आणि समृद्धीच्या शोधात असलेल्या अशा लोकांना काही काळ इच्छापूर्तीचं समाधान जरी मिळालं तरी अंतिमतः त्यांना तीव्र मानसिक किंवा शारीरिक दुखणं, अनेक वेदना, त्रास सहन करावे लागतात आणि प्रयत्न करा पण हे सगळे त्रास टाळा, याच्यासाठी स्वामीजी उपाय देतात. या रिच अँबिशियस हेल्दी हा पुस्तक आपल्या या विषयाशी खूपच संबंधित आहे, म्हणून त्यातल्या अगदी थोड्याशा नोट आपण बघतोय. त्याच्यामध्ये जे लेखकाचं प्रास्ताविक आहे त्याच्यात स्वामीजी म्हणतात,
अंतिम परिणाम ज्याप्रमाणे घडतो त्यावरून त्यांच्या पूर्वकारणांचा अंदाज येतो. म्हणजे एखादा इफेक्ट घडला की तो इफेक्ट घडल्यानंतर तो कशामुळे घडला असेल हे आपण मागे वर्कआउट करू शकतो आणि मग कारणांचा अंदाज घेता येतो. आणि मग त्याने एक छान उदाहरण दिलंय. एखादा पातळ असा एक कागद आहे, समजा तो हातरलाय आणि त्या कागदावर थोड्याशा उंचीवरून जर आपण बारीक बारीक सूक्ष्म वाळू कण ओतत राहिलो, पातळ झेलझेली कागद आहे त्याच्यावर आपण थोड्या अंतरावरून वाळू ओततोय, तर थोड्या वेळाने तो कागद फाटून जाईल. पण तो कागद फाटला असं झालं तर त्यातला कुठल्या वाळूकण कागदावर पहिला पडला किंवा कुठल्या विशिष्ट कणामुळे तो कागद फाटला हे काही सहज कळू शकत नाही. म्हणजे आपण ओततोय त्याच्यावर होईल, त्यात छोटे छोटे अनेक कण आहेत, पहिला कण कुठला पडला कळणार नाही, शेवटचा कुठला कण की ज्याच्यामुळे तो फाटला हे काही कळणार नाही. पण ज्या क्षणाला तो कागद फाटेल त्या क्षणापर्यंत जेवढी वाळू त्याच्यावर पडली ती त्या कागदाच्या फाटण्याचे कारणाचं माप ठरतं हे नक्की आहे. म्हणजे कागद फाटला याचा अर्थ त्या वाळूमुळे पडला, कुठल्या वाळूच्या कणामुळे पडला हे नाही सांगता येतं, कशामुळे पडला ते सांगता येत नाही. आणि स्वामीजी अजून म्हणतात एक छान हे उदाहरण दिलं, जरी आपण तो कागद फाटण्याच्या वेळी तिथे हजर नसतो, म्हणजे ओतणारा समजा ओतून दुसऱ्याला सांगून निघून गेला तरी सुद्धा त्या वाळूच्या मापाचं कारण नाकारता येणार नाही. कारण केवढ्या याला तो ज्या अर्थी कागद फाटलाय त्या अर्थी त्या वाळूच्या कणामुळे तो फाटलेला आहे. म्हणजे शरीरात जे पुढे त्रास होतात त्याचं कारण त्या शरीराने केलेले कष्ट असतात किंवा त्या शरीराने महत्वाकांक्षी माणसांनी केलेल्या बऱ्याबऱ्या प्रयत्नाचा भाग असतो. आता ह्याच पुस्तकातला 6वा जो चॅप्टर आहे तो काय सांगतो बघा. तो मार्गदर्शक तत्व आणि मूल्य देतो. जिवंतपणे शरीरात होणाऱ्या चयापाय ज्याला मेटाबॉलिझम म्हणतात, म्हणजे सगळ्या शरीरात जे काही प्रक्रिया चाललेली असते जिवंतपणे त्या सगळ्या गोष्टींची हालचाल मनाच्या प्रेरणेशिवाय होणार नाही. मनाची मेंदूला जी आज्ञा होती त्यातून शरीरात क्रिया आणि प्रक्रिया घडतात. म्हणजे मनाची इच्छा होते आणि शरीरात प्रक्रिया घडतात. असं जरी असलं तरी नुसती मन इच्छा करेल आणि त्याच्या मनाच्या इच्छेच्या आश्वासनावर मेंदू सक्रिय होतो असं नाही. कारण जेव्हा इच्छा येते मनाची त्यावेळेला शरीरामध्ये अशा गोष्टी होतात की संदेशवहनाची क्रिया घडते. संदेशवहनाची क्रिया घडते त्यामुळे मेंदू कार्यान्वित होतो. आता मनाची जागा नक्की नाही, त्यामुळे कशा पद्धतीने ही मेंदू कार्यान्वित होतो त्याच्याबद्दल सांगता येत नाही. मानवी मनाची आकांक्षा पूर्णत्वाने समजणं सोपं नाही. निसर्ग समतेच्या नियमाने काम करतो आणि म्हणून आपल्याला जर या निसर्गात व्यवस्थित राहायचं असेल, सुखाने राहायचं असेल, आपले प्रयत्न यशस्वी करायचं असेल तर या निसर्गाच्या नियमांचा व्यवस्थित अभ्यास करून त्यानुसार वर्तन करणं हे तुम्ही कोणीही असला तरी आवश्यक आहे. तुम्ही गरीब आहात, श्रीमंत आहात, तुम्ही ज्ञानी आहात, अज्ञानी आहात, काही असलं तरी प्रत्येकाला हा अभ्यास आणि हे ज्ञान आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाला आवश्यक असे निसर्ग नियम प्रत्येकाला सगळे नियम लागू असतात. आणि स्वामीजींच्या अभ्यासाचं हेच वैशिष्ट्य आहे की त्यांनी निसर्ग नियमांचा अभ्यास केला. जो निसर्गाच्या नियमांचा अभ्यास विज्ञान करतो त्या विज्ञानाच्या मर्यादेपर्यंत तो त्यांनी अभ्यास केला आणि तो विज्ञानाचा समतेचा नियम त्याने आपल्या आयुष्याला कसा लागू पडतो हे सांगितलेलं आहे. आता बघा प्रत्येकाला प्रश्न आहे. साधा भुकेचा जर प्रश्न घेतला तर भुकेचा प्रश्न सगळ्यांना आहे. श्रीमंताला लोकांना पण आणि गरिबाला पडलेला आहे, सगळ्यांना पडलेला आहे. गरिबाला भुकेचा प्रश्न कसा असतो, गरिबाला भूक कशी भागवावी ते कळत नाही. त्याच्याकडे पैसे नसतात, त्याला अन्न खावंसं वाटतं पण ते पैसेही नाही. श्रीमंताला बाहेरच्या भूक लागण्यासाठी आणि अन्न पचण्यासाठी औषधं घ्यावी लागतात. म्हणजे भुकेचा प्रश्न त्याला पण आहे, ध्याना पण आहे. आणि हे असे जे श्रीमंत असतात, जे महत्वाकांक्षी असतात, धनवान असतात, हेल्दी असतात, म्हणजे रिच अँबिशियस हेल्दी अशा अनेक व्यक्तींना आपल्या भविष्यात पुढे काय आपत्ती वाढून ठेवली आहे त्याचा अंदाज येत नाही. म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे आणि या भाग्य ग्रंथात ते केलेलं आहे. याच पुस्तकात चॅप्टर 4 जो आहे, चौथा जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये त्यांनी छान शीर्षकच छान आहे, डाय वी मस्ट व्हाय डिसीज. म्हणजे आपण मरणार तर आहोतच पण रोगाने कशाला मरायचं असं स्वामीजी म्हणतात.
प्रत्येक जन्म घेतलेल्या व्यक्तीला म्हणजे बालकाला केव्हा ना केव्हा तरी अखेरचा श्वास घ्यावाच लागतो. कुठलंही ज्ञान, कुठलीही विद्या, कुठलंही तत्वज्ञान, कुठलंही काहीही माणसाला अमरपट्टा काही बहाल करू शकत नाही. मग प्रश्न काय आहे, तर जन्म तर झालेला आहे, मरायचं तर आहे, मध्ये आपल्याला जीवन जगायचं आहे. मग हे जीवन जोमदार, सामर्थ्यशील असं जीवन जगायचं असेल तर ते करत असताना आरोग्य कसं टिकून राहील हा विषयाचा अभ्यास आहे आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला स्वामीजींनी ह्या पुस्तकामध्ये हात घातलेला आहे. पुढे ह्याच प्रकरणात स्वामीजी म्हणतात, सर्व संदर्भ एकाच निष्कर्षाकडे येतात. काय निष्कर्ष आहे तो? एकपेशीय प्राणी लक्षावधी वर्षांच्या प्रक्रियेत अतिशय गुंतागुंतीच्या अनेक पेशीय प्राण्यांमध्ये उत्क्रांत होतात. आपण उत्क्रांतीबद्दल 2-3 पाठ पूर्वी घेतलेले आहेत आणि उत्क्रांती कशी होतात एकपेशी प्राण्यापासून अनेक पेशीय प्राण्यांपर्यंत आणि त्याच्यामध्ये काय फायदे काय तोटे याचा आपण विचार केला. हाच विचार ह्या पुस्तकासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून म्हणतोय की पूर्वीचे सगळे जे पाठ आहेत ते हळूहळू परत परत समजणं किंवा लक्षात ठेवणं किंवा त्याच्यात दोष आपल्याकडे असणं हे आवश्यक आहे. तर एकपेशीय प्राणी जो आहे ज्याला अमिबा म्हणतात नेहमीप्रमाणे, तो अनेक पेशीय प्राण्यांमध्ये पुढे उत्क्रांत झाला. आता हे प्राणी जसे उत्क्रांत होतात, अमिबा एकपेशीय प्राणी आहे, त्याला सगळ्या गोष्टी त्या एका पेशीलाच कराव्या लागतात. पण हा अमिबा कधी मरत नाही, कारण अमिबाच्या एका शरीराचे 2 होतात, 2चे 4 होतात, 4चे 8 होतात, अशा प्रकारचं पेशी उभारण होतं. म्हणजे ओरिजिनल पेशी कधीच मरत नाही, म्हणजे तो अमर आहे, अमिबा अमर आहे. परंतु उच्च पेशीय प्राणी घेतल्यानंतर मग त्यांना त्यांचं कामाचं डिव्हिजन होतं आणि माणसामध्ये तर उच्च पेशीय प्राण्याचे सगळी वैशिष्ट्य आहेत. याच्या व्यतिरिक्त भगवंतांनी त्याला एक बुद्धी दिलेली आहे की ही बुद्धी त्याला स्वतःबद्दलचा विचार करू शकते. पण उच्चस्थानी ज्यांना तात्काळ भोगाचं वरदान लागतं, म्हणजे आत्ता आपण मजा केली की लगेच त्याचं म्हणजे काय म्हणतात ते पैसे मिळाले की मजा करा किंवा गोड मिळालं की खाऊन घ्या, असे लगेच तात्काळ सुख व्हायला लागतं. त्याची किंमत त्याने आधी कष्टाच्या मार्फत दिलेली असते, पण पुढे ते सुखाचा जर अतिरेक झाला तर त्याची किंमत त्यांना व्याधी आणि मर्यादित आयुष्मान या रूपात द्यायला लागते. आणि म्हणून द्या अमिबाला मरण नाही, पण तुमच्या सगळ्या पेशीय प्राण्यांना म्हणजे अनेक पेशीय प्राण्यांना मरण आहे माणसासकट. हा जो भाग आहे हा एक निष्कर्षाकडे समजून येत असं की आपल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या अंतिमतः म्हणजे मनातल्या भावना कृतीत येतात आणि कृतीतल्या झाल्यानंतर शारीरिक परिणामामध्ये व्यक्त होतात. आणि त्याची साधी उदाहरणं त्या पुस्तकात दिलेली आहे. मनाला दुःख होतं, रडू येतं ते शहरात डोळ्यातून येतं. करमणुकीच्या काळी स्मितहास्य उमटतं, म्हणजे आपली जर का करमणूक झाली आपल्याला छान वाटलं तर आपण स्मितहास्य करतो. लाज वाटली तर लज्जा गालावर येते, भीती डोळ्यात दिसते, भय वाटलं की हृदय गडगडतं. आता एकीकडे भावना एकीकडे शरीर आहे. दुःखात रडू येतं, करमणुकीत स्मितहास्य येतं, भय वाटलं की हृदय गडगडतं, क्रोध आला की हृदयगती वाढवते, रक्तदाबात वाढ होते, आपल्या शरीराच्या चयापचयात बदल होतो आणि एखादी एक्सायटेड असते किंवा निराशा अशी परिस्थिती असते मनाची, त्यावेळेला चेहऱ्यावर दिसणारी चुटपूट, काळजी, कधी उत्साह कधी अनुत्साह, या सगळ्या गोष्टी शरीरात दिसत असतात. म्हणून मनाच्या सगळ्या भावनांच्या परिणामामध्ये शरीरातील अत्यंत गुंतागुंतीची अंतर्गत हालचाली अनेक शरीर अवयवात होत असतात, म्हणजे आपल्याला कळत पण नाही. आणि यामध्ये अनेक ग्रंथीतील स्राव कमी जास्त होतात. बरेच आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहेत की जे आवश्यक स्राव देत असतात, त्याला कमी जास्त होतात. रक्ताभिसरण हळूहळू होते, हळू होतं, कधी जोरात होतं. भावना अशा रीतीने शरीरातील अत्यंत छोट्या पण महत्वाच्या अशा शरीरातल्या सगळ्या भागावर आणि अल्टिमेटली ज्या पेशी हे सगळं शरीर चालवतं त्या पेशीवर आढळतात. त्या पेशींचं कार्य बिघडतं आणि त्यातून अनेक आकांत घडू शकतात. हा सगळा बॅकग्राऊंड आहे भाग्ययोग ग्रंथाचा. आणि भाग्ययोगा ग्रंथात आपण काय पाहणार आहोत आणि त्याच्या काय उपाययोजना आहेत त्याचा. आणि आता खरा भाग्ययोग ग्रंथातला प्रास्ताविकाचा भाग जो आहे तो आपण परत एकदा घेतोय. अर्थात त्याचा काही भाग झालेला आहे, परंतु आता ते पानाप्रमाणे आपण जातोय की माझं भविष्य 100% बरोबर आहे, तर ही प्रौढी व्यक्त असते.
निरर्थक असते, दुर्दैवी असते. याचा अर्थ तुमच्या सूचनांचा किंवा इशाऱ्यांचा उपयोग ज्या व्यक्तीबद्दल हे भविष्य असतं त्या दुर्दैवी व्यक्तीने करून घेतलेलं नसतं. ही गोष्ट भविष्य सांगणाऱ्या द्रष्ट्याला शोभेची नाही, तशीच ती गोष्ट ऐकणाऱ्याच्या बेफिकीरपणाने मनावर ठरवते. म्हणून स्वामीजी आपल्याला या सगळ्या भविष्य ज्ञानापेक्षा भविष्य कसं चांगलं होईल किंवा वाईट कसं कमी होईल याच्याबद्दलचं मार्गदर्शन करतात आणि ते ऐकणं आणि त्याचा उपयोग करणं हे आपलं काम आहे. आणि ह्या सगळ्या परिणामाचा मुख्य धागा जो आहे की आपल्या हृदयाची जी गती असते त्या हृदया गतीवर हा सगळा परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला अपाय होतात किंवा आपल्याला त्रास होतात आणि उपाय सुद्धा हृदयाच्या ठिकाणीच आहे. कारण ज्यावेळेला आपण शांत बसतो, आपण ध्यान करतो, आपल्या शरीराची गती शांत होते, तर हृदयगती पण शांत होते. आणि म्हणून एकीकडे सत्कृत्य आणि एकीकडे षटचक्र ध्यान म्हणजे अनाहत हृदय चक्रापर्यंत किंवा अनाहत चक्रापर्यंत ध्यानाची प्रगती करणं असे या ग्रंथात सुचवलेले आहेत. आणि या एकंदर ग्रंथाचे 2 भाग आहेत. तो आपण मागच्या वेळी पण बघितला होता. पहिला भाग जो 15व्या मुद्द्यापर्यंत येतो तो जो भाग आपण आता विशेष बघणार नाही, कारण तो भविष्य वर्तवण्यासंबंधीचा भाग आहे आणि त्याच्यासंबंधी उहापोह आपण मागच्या पाठामध्ये आतापर्यंत या पाठामध्ये केलेला आहे. तो पहिल्या 15 मुद्द्यापर्यंतच्या मुद्द्यात असं सांगतो की माणसाचा काळ आणि स्वभाव यावरून भविष्य सांगता येतं. माणसाचा काळ आणि स्वभाव यावरून भविष्य सांगता येतं. पण काळ म्हणजे त्या जन्मकाळ आणि चालू काळ असे दोन्ही येतात. बऱ्याच वेळा जन्मकाळावरून भविष्य सांगतात, पण स्वामीजी म्हणतात जन्मकाळ आणि ज्या वेळेला ते भविष्य सांगितलं जात आहे तो काळ दोन्ही महत्वाचा आहे. काळाचा प्रत्येक क्षण माणसाचं भविष्य ठरवित असतो. तेव्हा त्याला जन्मकाळ महत्वाचा आहे हे स्वयंसिद्ध आहे. म्हणजे जन्मकाळावरून भविष्य येतं हे म्हणून, पण त्या काळा इतकाच महत्वाचा भाग स्वभावाचा आहे. आणि ही गोष्ट जी आहे ती स्वामीजींनी ह्या ग्रंथाच्या एका मुद्द्यामध्ये छान उदाहरण देऊन स्पष्ट केलेली आहे. तेवढे आपण बघू. ज्योतिषी फक्त जन्मवेळ विचारात घेतात. 1.2 मुद्दा 527 आहे या भागीयोग ग्रंथाचा. ज्योतिषी फक्त जन्मवेळ विचारात घेतात व मनप्रकार विचारात घेत नाहीत. म्हणजे जन्मवेळ घेतली तरी मनप्रकार जे आहेत ते घेत नाहीत. त्यामुळे पडणाऱ्या फरकाचं एक उदाहरण सांगतो आणि मग स्वामीजी उदाहरण सांगतात. तिसरा ओपिनियन बिस्मार्क, हेडगेवार म्हणजे डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर कर्वे या चौघांचे जन्म एकाच महिन्यात आहे. म्हणजे जन्मकाळ त्यांचा एकच आहे. कोण तिसरा ओपिनियन बिस्मार्क, हेडगेवार आणि डॉक्टर कर्वे हे तिसरा. आता यांचा जन्मकाळ एक असला तरी हा नेपोलियन आहे भयप्रधान आहे, बिस्मार्क आहे तो रागप्रधान आहे, नंतर डॉक्टर हेडगेवार जे आहेत ते धैर्यप्रधान आहेत आणि डॉक्टर कर्वे शांत आहे. आता या चौघांच्यावर सरत्या वेळाचा किंवा खरं तर उन्हाळ्याचा परिणाम होणार म्हणजे ग्रहांचा परिणाम होणार असं धरू. त्यांचे स्वभाव सारखे असते तर कदाचित त्यांचं एकसारखं भविष्य घडण्याचा संभव होता. म्हणजे त्यांचा जन्मकाळ एक आणि स्वभाव एक असता तर त्यांचं भविष्य सारखं झालं असतं. पण स्वभावाने हे चौघे 4 तऱ्हेचे आहेत. म्हणजे भयराग, धैर्य, शांती आणि योगायोगाने ही घेतलेली 4 नावं म्हणजे नेमकी अनुक्रमाने या 4 भिन्न तऱ्हांची प्रतिनिधी आहेत ते आपण बघितलं. आणि स्वामीजी म्हणतात गुंतागुंत एवढ्यावर थांबत नाही तर मूळ स्वभाव आणि सवयीने, संयमाने, परिस्थितीने बदललेला स्वभाव असाही फरक पडतो. म्हणजे मूळ स्वभाव आहे, मूळ काळ आहे, परंतु वेगळ्या वेगळ्या गोष्टीने हा स्वभाव बदलत जातो आणि म्हणून त्या क्षणाचा स्वभाव पण महत्वाचा असतो. आणि उदाहरण देतात. उदाहरणाचा अर्थ डॉक्टर कर्वे हे मुळात पुष्कळ रागीट होते असं त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. तीच गोष्ट इतरांच्या बाबतीत घडेल. मुळात सगळी माणसं कदाचित रागू असू शकतील, परंतु अनुभवाप्रमाणे, जीवत हेतूप्रमाणे स्वभाव बदलत राहतो. म्हणजे ते पुढे शांत झाले पण आधी ते रागीट होते. तसा तो संपूर्ण आणि सगळ्यांचाच बदलला नाही तर चांगला किंवा वाईट किंवा कमी असतो तो होत राहतोच. मग इथे सारांश काय आहे म्हणजे स्वामीजींनी मुद्दा मांडलाय की आपल्याला मन बघितलं पाहिजे. मूळ स्वभाव, मूळ मन, चालू काळ, चालू मन आणि त्याच्यानंतर त्या माणसाचं पुढे काय होईल याच्याबद्दल तिथपर्यंत सगळं पास झालेलं आहे. म्हणजे आत्ताचं जन्मापासून आत्ताच्या परीक्षणाचं सगळं जर का माहिती मिळाली तर त्याच्यावरून जर का तुम्हाला प्रज्ञा असेल, तुमच्याकडे प्रतिभा असेल आणि वेगळ्या वेगळ्या शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला तर आपल्याला भविष्य त्याचं सांगता येईल. परंतु असं होत नाही. म्हणून
भविष्य ठरवताना खालील 4 पातळ्या लक्षात घेतल्या पाहिजे. जन्माच्या वेळी एखादा माणूस उन्हाळ्यात जन्मला असेल तो तीव्र उन्हाळ्यात, मध्यम उन्हाळ्यात की सौम्य उन्हाळ्यात हे लक्षात घ्यावं लागेल. पण एवढंच नाही, तीव्र, सौम्य, मध्यम कोणत्या चालू म्हणजे समजा उन्हाळ्याचे 4 महिने असतील तर त्यातला पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग म्हणजे तीव्र, सौम्य, मध्यम, किंवा पहिला सौम्य असेल, मधला मध्यम असेल, शेवटचा तीव्र असेल किंवा जो असेल तो. आणि कोणत्या चालू ऋतूचा हे पाहिलं पाहिजे. तसंच तो मनुष्य आपला भविष्याला तोंड देणार आहे त्याच्या स्वभावाची तीव्रता सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी या 15 मुद्द्यापर्यंत स्वामीजींनी दिलेल्या आहेत. आता काळ आणि स्वभाव या दोन्हीचे एकत्र परिणाम जर कुठे पाहायला मिळत असतील तर ते हृदय किंवा नाडीवर, म्हणजे या काळाचे आणि स्वभावाचे आणि आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासाचे एकत्र परिणाम स्वामीजी म्हणतात कुठे कळत असतील तर ते हृदयाच्या गतीवर किंवा नाडी गतीवर कळतात. शरीरात अनेक प्रकारच्या गती आहेत, पण मोजायला ढोबळपणे सोपी अशी गती म्हणजे नाडीची, पर्यायाने हृदयाची. म्हणून हृदयाचे ठोके काळ आणि स्वभावाचा एकत्र विचार करतात आणि हा सगळा कसा विचार होतो आणि त्याच्यातून कसे आडाखे बांधता येतील हा सगळा जो विषय आहे तो आतापर्यंत आहे तो बघितला आपण. आता ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो ह्याचा एक आपण छोटा व्हिडिओ बघूया. दिसते ना तुम्हाला ही शेअर होते ना स्क्रीन. Today's medical center topic is stress. Today's medical center topic is stress. Today's medical center topic is stress. Stress is a normal human reaction to changes that occur around us. It results in emotional, intellectual, and physical responses. Different bodies designed well to face stress and react accordingly. Stress can be positive or negative. Positive stress keeps us alert, motivated, and ready to face everything. When stress becomes a problem, it continues for a longer duration or a moment of relief and relaxation. The body has an inbuilt stress response, the fight or flight response, that helps the body to respond to stressful situations. Today, when a person is exposed to long-term stress, there is continued activation of stress response that causes wear and tear on the body. Research shows that increased psychological stress is associated with cardiovascular diseases, including heart attack, stroke, and increased blood pressure. How does stress affect the body? Stress not always is considered a negative thing. It can be useful and positive too. Short-term positive stress can motivate you to complete a task or meet a deadline. It can help you make a split-second decision in a life-threatening situation. But excessive stress can be dangerous for our overall health. Long-term stress or chronic stress may be due to ongoing worries at work, relationships, or health. It presents itself as anxiety, depression, irritability, and anguish. Symptoms of chronic stress: frequent headaches, muscle tension and pain, disturbed sleep, insomnia, low energy, gastric upset, high blood pressure, frequent mood swings. How does stress lead to heart disease? Research shows that there is a region of the brain known as the amygdala, which is the fear center of the brain. Under the condition of stress, the amygdala switches on and starts sending a lot of stress hormones into the body. This activates the fight or flight response. This further decreases the blood flow to the heart and deprives it of much required nutrition and oxygen. With time, the constantly high stress hormones cause increase in blood pressure, inflammation of blood vessels, increased levels of insulin. These, along with other risks like obesity, lack of exercise, and unhealthy diet, will build up of plaque in arteries and increase risk of heart diseases. Managing stress improves your heart health. Regular exercise, deep for 30 minutes, can help maintain your blood pressure and weight within normal limits. Healthy sleep routine. Get a good sound sleep of 7 to 8 hours daily. Today's medical center. Today's medical center.
आणि हा म्हणजे आपण बघितला ह्याचा उपायाचा भाग आपण बघितला नाही, कारण त्यांनी वेगळे वेगळे एक्झरसाइज त्यात सांगितलेले. तर वेगळे वेगळे त्यांनी उपाय सांगितले ते आपण नंतर बघणार आहोत. परंतु आपला जो पहिला पार्ट आहे की त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी हृदयावर त्रास होतो. सगळ्या महत्वाकांक्षी माणसांचे जे प्रयत्न असतात, भाग्याच्यासाठी प्रयत्न करणारे किंवा वेगळ्या वेगळ्या मोठ्या ध्येयासाठी काम करणारे, त्यांचा तिथं प्रॉब्लेम होतो. हा भाग सगळा आहे तो म्हणजे तो भविष्याचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे हे सगळं सांगतो. म्हणजे दुसरा भाग जो आहे तो 16 ते 26 या मुद्द्यामध्ये येतो. तिथे ज्या योगानं हे भविष्य सुधारता येईल त्याची माहिती मिळते. आणि म्हणजे आता हे बरेच मुद्दे आहेत. 16व्या मुद्द्यात दाखवून दिले की वर्तन काळात तुम्ही जे जे घडवता त्याचा परिणाम शरीरावर विशिष्ट तऱ्हेने होतो. भविष्यात तेच शरीर घेऊन तुम्हाला जगायचं असल्यामुळे तो परिणाम भविष्यावरही परिणाम करतो. आता इथे सुद्धा हृदयाच्या गतीचं सूत्र घेतलेलं आहे. या हृदयाची गती वाढल्यामुळे सतत कमी जास्त म्हणजे आता ती आपण मागच्या वेळी पण बघितलं होतं, आपण परत ते बघणार आहोत. सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ज्या असतात, ज्याला शरीरात म्हणजे हृदयाच्या गती वाढते, गती कमी होते, शरीरातल्या सगळ्या मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतो. त्याच्यामुळे सारखी गती त्यामुळे कमी झाल्यामुळे भविष्यात एका बाजूला वैभव मिळतं आणि दुसऱ्या बाजूने घात होतो. आता तो घात टाळला पाहिजे. ही कशी टाळायची याची चर्चा जी आहे ती 27 आणि 28 मुद्द्यात केली. हृदयाची अस्थिरता घात करते तर त्यावर उपाय केला पाहिजे. अर्थात तो उपाय असा असला पाहिजे की त्यामुळे तुमच्या हृदयाची गती स्थिर राहील, शक्ती वाचेल, आत्मशुद्धी होईल आणि अशा तऱ्हेच्या शांतीची गोळी लागली म्हणजे हळूहळू त्याचा सगळा परिणाम नकळत दिवसभरावर होईल आणि त्यामुळे तुमचं भविष्य अधिक शापमुक्त होऊन त्रासमुक्त होईल, प्रसन्न होईल आणि शुभ होईल. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये हृदयाचा संबंध आलेला आहे आणि त्याच्या गतीवर शरीर अवलंबून असतं. म्हणून हृदयाचा वर्तमान आणि भविष्य सुखाचा संबंध आपला सरळ लक्षात येईल. म्हणजे एकंदर हृदयाचं वर्तमान जे आहे त्या वर्तमानाप्रमाणे भविष्य सुखी होणार आहे की दुःख होणार आहे हे आपल्याला कळलं. आणि म्हणून आपल्या प्राचीन विचारवंतांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या की माणूस काही संन्यासी नाही, माणूस हा माणसासारखाच वागणार आहे. म्हणून त्यांनी अनेक समन्वय केले. सुखी आयुष्य, पराक्रमी आयुष्य, वैभवशाली आयुष्य मिळवण्यासाठी त्यांनी एकीकडे चेतावणी दिली. पण तेच आयुष्य त्याग आणि शांती यांच्या समतोलाने शापमुक्त करण्याची योजना पण केली. ज्या हृदयाची गती विपरीत झाल्यामुळे अनेक आकांक्षा घडणार आहेत त्याची जाणीव हृदय गतीवर काबू आणला तर मिळू शकते असं प्राचीन योगवंतांनी सांगितलं. आणि पातंजल मुनींनी सिद्धींची जी वर्णन केली आहे त्यात भविष्य जाणण्याची सिद्धी सुद्धा योगाने मिळते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे एकीकडे योग केला तर आपलं शरीर पण सुदृढ होईल, आपलं भविष्य पण शुभ होईल आणि याच योगात कदाचित तुम्हाला भविष्य जाणण्याची जी काही सिद्धी आहे ती पण मिळू शकेल. आता या कुंडलिनी योगामध्ये जे आपण मागच्या वेळी बघितलं आणि आज पुढेही बघणार आहोत, चौथा अनाहत चक्र हृदयावर संयम मिळवून देणारा आहे. जो मनुष्य ध्यानासाठी थोडा वेळ बसेल तो दिवसाच्या इतर भागात जे पराक्रम करेल ते अधिक शुद्ध मनाने आणि त्याचे दुष्परिणाम ध्यान काळातील योगावस्थेत जाणल्यामुळे तो आपले पराक्रम अधिक निस्वार्थ आणि निर्भयतेने करेल. तो उतावळेपणाने करणार नाही, चुकीच्या पद्धतीने करणार नाही. आणि म्हणून ह्या शांतीची हळूहळू जोड त्याच्या स्वभावाला मिळाली की त्या पराक्रमातून जे काही निर्माण होईल ते सुद्धा अधिक निस्वार्थपणाने तो वापरेल. म्हणजे स्वतःसाठी मिळेल ते मिळेलच, परंतु त्याचा वापर सुद्धा तो योग्य पद्धतीने करेल, काहीतरी निस्वार्थ मार्गाने करेल. पण त्याच्यातून परत त्याला अधिक यश आणि कीर्ती मिळेल, समाधान मिळेल, शांती मिळेल. असं भाग्ययोग चक्र त्याच्या आयुष्यात सुरू होईल. म्हणजे आता ही सगळं आपण बोलताना एका मिनिटात बोलतो, ह्या कदाचित किती वर्ष लागतील किंवा किती आयुष्य लागतील माहीत नाही, परंतु हा मार्ग आहे. ह्या मार्गाचा असा आहे उपयोग की एका बाजूने तुम्हाला योगदान पूर्णतः आपलं भविष्य ज्ञान पण देतं, दुसऱ्या बाजूने भविष्य शुद्धही करतं आणि अशा पद्धतीने एका दगडात दोन पक्षी मारण्याची जी युक्ती आहे ती आपल्या पूर्ण विचारवंतांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून सोपेपणाने आता स्वामीजी सांगतात की तुम्हाला अभ्यासच करायचा आहे तर अभ्यास करा, तुम्हाला फक्त हे उपायच फॉलो करायचे तो उपाय करा. म्हणून त्यांनी म्हटलंय की सोपेपणाने सूचनांकडे वळायचं असेल
तर अपाय टाळणारा व उपाय देणारा योगदान मार्ग सरळ 27व्या 28व्या मुद्द्याकडे वळून जिज्ञासू वापरू शकते. म्हणजे काय नाही, एवढं समजलं. आता तुम्ही तो योग मार्ग वापरा. तो 27 आणि 28व्या मुद्द्यात पुस्तकात दिलेला आहे. ते केलं म्हणजे गीताची त्याला काहीही गरज लागणार नाही. पण बुद्धिनिष्ठ पार्श्वभूमी असेल तर त्यांनी 16व्या मुद्द्यात दिलेले आलेख पाहावे. हृदयावर आपण आपल्या चालू अशा आकांक्षेचे जे परिणाम करतो त्याची सगळी माहिती तिथे दिलेली आहे आणि आपण ते बघणार आहोत. आता पुढच्या पाठामध्ये आपण हे सगळं बघणार आहोत की शरीराचा अभ्यास आपण नक्कीच करणार आहोत. भविष्य सांगण्याच्या कलेचा अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी काय म्हणतात त्या प्रतिभेवर अवलंबून आहे आणि तो आपला मुख्य विषय नसल्यामुळे ते आपण काही फार बघणार नाही. हा दुसरा पाठ आपण सगळा व्यवस्थित बघणार आहोत. स्वामी म्हणतात नुसती भविष्याची काळजी घेऊन काहीच होत नाही. भविष्य घडवणं आपल्या मनगडात आहे असं पराक्रमी पुरुष समजतो. पण असं म्हणताना किंवा पराक्रम करताना त्याच्याच मनगटावर जो क्षणभर त्याचा बोट ठेवेल तर त्याला तिथे त्याची नाडी लागेल, आपली नाडी लागेल आणि त्याच्या पराक्रमी यशाची किंमत महत्वाकांक्षी मन मनगटावर कशी गट्ट करत आहे हे त्याला कळेल. म्हणजे पराक्रम करताना त्याच्याकडे शक्ती खर्च होते, पण याचा अर्थ असा नाही की पराक्रम करणं सोडायचं. पराक्रम करीत राहायचा आणि त्याचा दुष्परिणाम मिळालेल्या ज्ञानसाधनेने टाळत राहायचा हा योग्य मार्ग आहे. आता हे सगळं समजलं तरी सुद्धा आपल्या भविष्यात काय लिहिलं यात डोकावून पाहण्याचा मोह माणसाला सुटत नाही. तेव्हा त्या दृष्टीने भविष्य जाणता येतं का ते पाहिलं पाहिजे. प्रयत्न केला तर आपल्याला भविष्यात डोकवून पाहण्याचा काही मार्ग हृदयाच्या डोक्याशी संबंध राखून या ग्रंथात सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो म्हणून जास्तीत जास्त वैज्ञानिक पद्धतीच्या सीमा रेषेपाशी येईल असं वाटतं. आणि ज्या जिज्ञासूंना पूर्ण स्वावलंबी विनामूल्य साधना करायची असेल त्यांनाही सोय आहे. तो 28व्या मुद्द्यातलं ध्यान करू शकतो आणि सत्कृत्य हे साधनेचा पथ्य असल्यामुळे त्यांनी कुठलं तरी सत्कृत्य कुठेतरी करावं. ध्यान अधिक शुद्ध झाल्याचा अनुभव येईल. आणि आजच्या ह्याच्यातला शेवटचा मुद्दा आणि मग स्वामीजी म्हणतात की आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला शक्ती संपन्न असेल तर तुम्ही कुठल्याही निस्वार्थ केंद्राकडून घ्या. ते आमच्याकडून घ्या असं म्हणत नाही. दुरून शक्ती देता येते हे वाचवत अगदी नास्तिक देशातले सुद्धा अनेक पुरावे उपलब्ध आहेत. दुरांत प्रयोग, बुद्धियोग, श्रद्धायोग यात अनेक नास्तिक देशातले पुरावे दिलेले मिळतील. परीक्षा यश पान 35, दुरांत चमत्कार पान 23 ते 27 या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं आहे की आदिशक्ती संकल्प केलेली कुठलीही निस्वार्थ व्यक्ती किंवा संस्था देऊ शकते. म्हणजे आपल्याला जी बाह्य शक्ती उपलब्ध आहे त्याच्याबद्दलचा हा विचार केलेला आहे की कुठल्याही निस्वार्थ केंद्राकडून तुम्ही घ्या. सार्वजनिक हितासाठी एकत्र साधना केली म्हणजे शक्तीचा एक महास्त्रोत तयार होतो. याबद्दलचे संदर्भ सुवर्ण साधनाच्या पुस्तकात दिलेले आहेत. बुद्धियोगमध्ये आहे, श्रद्धायोगमध्ये आहे. आणि मग शेवटी स्वामीजी म्हणतात भाग्य त्याची वाट पाहून येत नाही तर ते वाटचालीने येतं. मुख्य म्हणजे ज्ञान वापरण्याचा तुमचा निश्चय झाला पाहिजे, तुमचा संकल्प झाला पाहिजे. ही पहिली खुबी आहे. तुम्ही एखाद्या स्वस्त सोयीच्या मागे धावत सुटाल तर आज नव्हे तर उद्या तरी अडखळून पडाल. कारण या जगात जे काही मिळतं किंवा तुम्हाला जे काही मिळू शकेल ते कुठलंही असं वाटेल तसं मिळत नाही. ते कुठल्या तरी नियमाला बांधलेलं आहे. आणि म्हणून आपण योग्य पद्धतीने प्रयत्न करावा असं स्वामीजी सांगतात. ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग म्हणजे सगळा व्यवस्थित समजून घेण्यासाठीच तर बुद्धियोग हा भाग्ययोग लिहिलेला आहे आणि तो एक एक भाग आपण बोलणार आहोत. परंतु सूत्र तेच आहे जे आपण विषययोगामध्ये बघितलं. विषययोगामध्ये सगळा परिणाम जो होता तो स्वाधिष्ठान चक्रावर झालेला आहे. इथे जो सगळा शारीरिक परिणाम होणार आहे तो आपल्या हृदयाच्या म्हणजे अनाहत चक्रावर होणार आहे. आणि म्हणून साधना पद्धत तीच असली तरी ह्या पद्धत याच्यामध्ये जी काही साधना आहे ती अनाहत चक्रापर्यंत तरी पोहोचली पाहिजे असं स्वामीजी म्हणतात. आणि आता आपण ध्यानाच्या फक्त आज ऐकायचं आपल्याला करायचं नाही. म्हणजे करता करता शांत डोळ्यात ऐकाय सगळं काय म्हणतोय ते म्हणजे सांगितलं. तर हा प्रस्तावना आहे. ध्यान प्रस्तावना म्हणजे शरीराशी संवाद जे आपण पुढे करणार आहोत त्याच्याबद्दलची ही प्रस्तावना आहे. तो भाग आपण ऐकूया. मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा.
स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यास संशोधनावर आधारित एक अपूर्व ध्यान पद्धती शरीराशी संवाद. ध्यान ही पौर्वात्याने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. एकाग्रता, कार्यक्षमता, मनशांती, उत्साह, मन आणि शरीराचे संतुलन अशा अनेक गोष्टी ध्यानामुळे साध्य होतात. स्वामी विज्ञानानंद यांनी ध्यानाची सोपी व्याख्या केली आहे. ध्यान म्हणजेच धी अधिक न. धी म्हणजे बुद्धी, न म्हणजे नाही. बुद्धीच्या अहंकाराला नकार देण्याची अवस्था निर्माण करणं म्हणजे ध्यान. खरं म्हटलं तर आपण सततच ध्यान देत असतो, ते बाह्य ठिकाणी. पंचेंद्रियांच्या माध्यमातून आपण बाहेरचे अनुभव सुखाकांक्षी मनापर्यंत पोहोचवत असतो. पंचेंद्रियांचे दरवाजे बंद करून आतल्या मीकडे लक्ष देणं म्हणजे ध्यान. पण आपलं मन अतिशय चंचल आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया या षड्विकारांच्या पाशांनी आपल्या मनाला घट्ट आवळून ठेवलं आहे. आपलं सुखाकांक्षी मन या षड्विकारांच्या सहाय्याने सुख घेण्यासाठी धडपडत असतं. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर. अशी मनाची अवस्था आहे. या चंचल मनाला स्थिर माध्यमावर, श्रद्धास्थानावर, एखाद्या संकल्पनेवर एकाग्रता करायला लावून ध्यान करायला प्रवृत्त केल्यास अपूर्व शांतीचा अनुभव येतो. त्यासाठी कुंडलिनी योग ही अत्यंत प्रभावी ध्यानशक्ती घेण्याची पद्धत येथे सांगितली आहे. या पद्धतीचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे आहे. शरीराशी संवाद साधत कुंडलिनी शक्ती जाणण्याची ही एक अपूर्व ध्यान पद्धत स्वामी विज्ञानानंद यांनी सुचवलेली आहे. या कॅसेटच्या माध्यमातून आपण ती अनुभवणार आहोत. पाठ करण्याच्या तळाशी जो शक्तीचा प्रचंड साठा मानला आहे त्याला कुंडलिनी असे नाव प्राचीन शोधकांनी दिलं आहे. या शक्तीला नागिण असंही म्हटलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनीही कुंडलिनीचे वर्णन नागिण असेच केले आहे. नागिणीचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊनी आले सेजे जैसे. तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी, अधोमुख सर्पिणी निदेली असे. विद्युल्लतेची विडी, वन्ही ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी घोटीव जैशी. नागिणीचे कुंकवासारखे लाल पिल्लू जसे वेटोळे करून बसावे तशी ती कुंडलिनी नाडी लहानशी 3.5 फेऱ्यांचे वेटोळे घालून आणि खाली तोंड करून एखाद्या सर्पिणीसारखी निजलेली असते. जशी विजेची सुरळी किंवा अग्निज्वालांची वळी किंवा सोन्याची चोख घोटलेली लगडी असावी तशी ती कुंडलिनी असते. कुंडलिनी जागृतीच्या प्रयत्नात अनेक धोके उद्भवतात. ते धोके टाळून साधनेचा लाभ देणारी अधिक निर्धोक साधना शरीराशी संवाद ही या कॅसेटमध्ये सांगितलेली आहे. आपल्या शरीरात एकंदर 6 चक्र अथवा शक्तिस्थाने कल्पिलेली आहेत. त्या प्रत्येक चक्रावर क्रमाक्रमाने एकाग्र होऊन 7व्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचणे हे या साधनेचे साध्य आहे. पाठ करण्याच्या तळाशी मन एकाग्र करून सुरुवात करावी. नादाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्तीचे भान राखावे. मन शांत, निर्विकल्प करावे. त्यानंतर जे घडेल ते सहजतेने होऊ द्यावे. सर्वात खालचे पाठ करण्याच्या टोकाचे पहिले चक्र मूलाधार चक्र. पहिल्याच्या वर त्याचे नाव स्वाधिष्ठान. तिसरे बेंबीच्या भागात त्याचे नाव नाभी किंवा मणिपूर चक्र. चौथे अनाहत चक्र हृदयाजवळ. 5वे विशुद्ध चक्र कंठाजवळ. 6वे मेंदूच्या भागात आज्ञाचक्र आणि 7वे सहस्त्रार किंवा शून्य चक्र टाळूजवळ आहे.
ध्यानाचा मूळ हेतू मनाची समता स्थिती, शांती स्थिती निर्माण करणं हा असावा. या शांत स्थितीतून शक्तीचा अनुभव येतो. मनाची समता स्थिती यायची तर बाहेरच्या समतेसाठी काही निस्वार्थ कर्माचा संकल्प करणं आवश्यक आहे. त्यानं ध्यानाला बसल्यावर बाह्य विकल्प कमी येतील. ध्यानाला सुरुवात करताना ज्याचा निस्वार्थ तुम्हाला पटला आहे अशा कोणत्याही त्यागी, देशभक्त, मानवताप्रेमी व्यक्तीचे, देवाचे किंवा श्रद्धास्थानाचे स्मरण करण्यास हरकत नाही. ध्यानाला बसण्याची जागा शांत, निवांत अशी निवडावी. कुटी किंवा गुहा निवडल्यास अधिक योग्य. कितीही बाह्य काळजी घेतली तरी भटकणारे मन भरकटतच राहते. त्यामुळे आंतरिक मनोनिग्रह हाच महत्वाचा आहे. बैठकीचे आसन पद्मासन किंवा सुखासन असावे. पाठीचा कणा ताठ ठेवावा आणि तसाच तो ठेवण्याची खटपट करावी. पण ध्यानाच्या सहजावस्थेत पाठीचा तोल थोडाफार ढळला तरी चालेल. आसन बैठक जमल्यावर डोळे अर्धवट मिटावेत. बुब्बुळे नाकाच्या शेंडाच्या बाजूने असावीत. याचा अर्थ शेंडा पाहत बसायचे असा नाही, ती त्या दिशेने असावीत एवढंच. नंतर सहजतेने डोळे मिटले तरी चालतील. सोपेपणासाठी श्वासावर मन केंद्रित करून श्वासाच्या माध्यमातून मन मूलाधार चक्रापर्यंत न्यावे. श्वासावर मन केंद्रित करताना बुब्बुळे सहज धर्माने खाली श्वास दिशेकडे जातील. षटचक्रातील प्रत्येक चक्राला विशिष्ट वर्ण, रंग कल्पिलेला आहे. मूलाधार चक्राचा आरक्त वर्ण, स्वाधिष्ठान चक्राचा पीत वर्ण, नाभी चक्राचा नील वर्ण, अनाहत चक्राचा धवल वर्ण, विशुद्ध चक्राचा धूम्र वर्ण, आज्ञा चक्राचा शुभ्र स्फटिक वर्ण आणि सहस्त्रार चक्राचा नाना वर्णांची एकत्रता अथवा कृष्ण वर्ण कल्पिलेला आहे. साधना काळात अनेक साधकांना या विविध वर्णरंगांची अनुभूती येते. शरीरातील कल्पित 6 चक्रे त्यांची स्थाने स्वतःच्या शरीरातल्या त्या ठिकाणी कल्पिणे अवघड जात असेल तर कॅसेट सोबत दिलेले कल्पना चित्र सुरुवातीच्या काळात समोर ठेवून ध्यान करण्यास हरकत नाही. या प्रास्ताविकानंतर आपण प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार आहोत. या ध्यान पद्धतीत आपल्या अंतर्मनाच्या व्यासपीठावर आपल्या शरीराशी आपण संवाद साधणार आहोत. अत्युच्च ध्यानस्थितीत तुमच्या अंतरात्म्याचा तुमच्याशीच होणारा शब्दवीण संवाद आपण अनुभवणार आहोत. आता योग्य आसन घेऊन आपण ध्यानाला बसत आहोत. शरीराशी संवाद साधण्यासाठी सहाय्यभूत प्रार्थना चिंतन पुढे उच्चारलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी शुभेच्छा. या ठिकाणी आपला आजचा पाठ पूर्ण होतोय. आपण हे प्रास्ताविक एवढ्यासाठी येतं की पुढच्या वेळेपासून आपण आता प्रत्यक्ष ध्यानाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे आज तो भाग परत एकदा रिव्हिजन म्हणून घेतला. तर आज आपण भाग्ययोगाला सुरुवात केली. भाग्ययोगाच्या पहिल्या भागात काय आहे, दुसऱ्या भागात काय आहे याचा ओव्हरव्ह्यू घेतला आणि एकंदर ह्या सगळ्या त्यातल्या ज्या म्हणजे ह्याच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं स्वरूप आणि उपायाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता पुढचा एक एक जो भाग असेल तो पुढच्या पाठापासून आपण घेत जाऊया. आणि आता या ठिकाणी आपण प्रार्थनेकडे जाऊया. मी प्रार्थना म्हणतो, आपण आपापल्या ठिकाणी प्रार्थना करा. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर दिवसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन.
खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती